जनहित याचिका इट्स अ वे, इट्स अ वे, वी कॅन बी सेड इट्स अ टूल आहे. जसे की फॉर एक्झाम्पल आपण सगळं एका ग्रुपचा भाग आहोत, एमपीएससी ग्रुप, एसबी ग्रुप, ठीक आहे, एसबी ग्रुप आहोत. ठीक आहे, एसबी ग्रुपला आपल्याला सांगायचं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तलाठी पेपरला पण लागू करा. जर अशा प्रकारची आपल्याला मागणी द्यायची असेल आणि या अगेन्स्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये आपल्याला याचिका दाखल करायची, तर आपण काय करायचंय? जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, त्याचा टूल आहे तो. तुम्ही कसं जाताय, कशा पद्धतीने वापरताय, कशा स्वरूपामध्ये करताय, तर इट्स अ टूल आहे. आलं लक्षात आहे? चलो पुढचा क्वेश्चन काय आहे व्यवस्थित समजून घेऊ. विविधता, समता आणि समावेशकता सुनिश्चित करण्यासाठी उच्च न्याय व्यवस्थेत महिलांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची इच्छा आहे का, यावर चर्चा करा. परत एकदा क्वेश्चन मी वाचतोय, व्यवस्थित समजून घ्यायचं, शांतपणे नीट बघा. विविधता, समता, समावेशकता सुनिश्चित करण्यासाठी उच्च न्याय व्यवस्थेत महिला अधिक प्रतिनिधित्व देण्याची इच्छा आहे का, यावर चर्चा करा. इंग्लिशमध्ये वाचतो. डिस्कस द डिझॅबिलिटी ऑफ अ ग्रेटर रिप्रेझेंटेशन टू विमेन in the higher judiciary to ensure diversity, equality and inclusiveness. सिंपल भाषेमध्ये आपल्याकडे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आहे, बरोबर आहे. इव्हन दो तुमचं असलेलं डिस्ट्रिक्ट कोर्ट पण त्याच्यात काउंट केलं तरी काही हरकत नसावी. मग आता इथं प्रश्न निर्माण केलेला आहे यांनी की तुमची डिझॅबिलिटी, तुमची इच्छा आहे का महिलांना तिथं चांगल्या प्रकारचं असलेलं रिप्रेझेंटेशन दिलं पाहिजे का. आता अशा प्रकारचं ओपिनियन बेस्ड क्वेश्चन आला तर तुमचं ओपिनियन मांडता वेळेस आता महिलांना रिझर्वेशन किंवा महिलांचं उद्धार करता करायचं असेल तर होच म्हणायचं. आपले मार्क्स चुकवायचे का नाही, इथं तुम्हाला होच म्हणावं लागणार आहे. येस, महिला ह्या सुप्रीम कोर्टच्या जज झाल्याच पाहिजे, महिला ह्या हायकोर्टच्या जज झाल्याच पाहिजे, त्यांचं रिप्रेझेंटेशन वाढलंच पाहिजे. मग अशा पद्धतीने तुमचं ओपिनियन हे पॉझिटिव्ह ओपिनियन शो करता आलं पाहिजे, अशा पद्धतीचं असलेला ह्या क्वेश्चनची डिमांड आहे. लोकस फोकस काय आहे? साहजिकच आहे. लोकस काय असणार आहे? कार्यकारी मंडळ, न्यायपालिकेची रचना आणि संघटना आणि कार्यपद्धती, तुमचा सिलेबसचा पॉइंट आहे. त्याच्यामधून न्याय व्यवस्थेत कोणाला, महिलांना अधिक प्रतिनिधित्व कशा प्रकारे विविधता देता येऊ शकते, समता समावेशकता सुनिश्चित करते, याच्याबद्दल आपल्याला मांडायचं आहे. मग आता या संदर्भामध्ये प्रस्तावनेमध्ये आपल्याकडे काय असायला पाहिजे, तर मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की तुम्ही कशाचा वापर करू शकतात? डेटाचा. डेटा म्हणा, डाटा म्हणा, काही म्हणा, तुम्ही याचा वापर करू शकतात. आणि ह्या असलेल्या गोष्टींमध्ये तुमच्याकडे ऑथेंटिसिटी जर डेटा असेल तर ह्या डेटाचं असलेलं डिपिक्शन्स यू हॅव टू बी मेन्शन ओव्हर द विदिन द युअर इंट्रोडक्शन्स झालंच पाहिजे. मग बघा इथं मी काय केलं आहे. विविधता, समता, समावेशकता साध्य करण्यासाठी उच्च न्याय व्यवस्थेत, उच्च न्यायालयाने शब्द वापरला, बरं, न्याय व्यवस्था शब्द वापरलाय. न्याय व्यवस्थेमध्ये तुमचं असलेलं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, मोस्ट ऑफ आपण याला टार्गेट करतोय. उच्च न्याय व्यवस्थेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत काय आहे? महत्वाचे. 2024 पर्यंत भारताच्या सर्वोच्च न्यायालयात एकूण 33 न्यायाधीशांपैकी फक्त किती, हा शब्द तुमच्या जर उत्तरामध्ये इंट्रोडक्शन मध्ये असेल तर समोरच्याला कळतंय की यांनी अपचूक स्वरूपामध्ये इथं ओळखलेलं आहे की याच्या असलेल्या डिमांड ऑफ द क्वेश्चनचं काय करायचं आहे. तुम्ही शो करा ना की का गरज आहे म्हणून. जर तुम्ही पर्सेंटाईल मध्ये सांगितलं तर एकूण टोटल जजेसच्या असलेल्या अगेन्स्ट मध्ये किती पर्सेंट आहे? 12% आहे, 12% आहे. तुम्ही हा आकडा वापरा किंवा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला कन्फर्मली माहिती असेल की एवढं आहे तर तुम्ही तो डेटा तिथं प्रेझेंट करू शकतात. म्हणजेच तुम्हाला प्रस्तावनेमध्ये दाखवायचं आहे की आम्हाला खूप काय आहे गरज, कशाची? महिलांची. कुठं? कुठं? तर न्याय व्यवस्थेमध्ये. कुठं? न्याय व्यवस्थेमध्ये. कळतंय? बॅक टू पविलियन. कळालं? हे आपण इंट्रोडक्शन मधून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की भारतामध्ये खूप कमी आहे. म्हणजे जर आपण बघायला गेलं तर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि ऑनरेबल हायकोर्ट मध्ये अशा प्रकारचं त्यांचं रिप्रेझेंटेशन खूप कमी केलेलं आहे.
वी आर ऍक्सेप्टिंग द रिप्रेझेंटेशन ऑफ अ विमेन विदिन द पर्टिक्युलर युअर रिजनल लेवलवर. पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन पण ऍक्सेप्ट केलेलं आहे. राजकीय लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना रिप्रेझेंटेशन देण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्येही आपण रिझर्वेशन देण्यासाठी महिलांच्या असलेलं सक्षमीकरणासाठी विधेयक मांडलेलं आहे आणि ते पास पण केलेलं आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये काल आपण चर्चा केली, त्याच्यामध्येही आपण दिलेलं आहे. आता फक्त एरिया कोणता जास्त राहिलेला आहे? न्याय व्यवस्था. मग न्याय व्यवस्थेमध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे की अशा पद्धतीचे असलेले प्रॉब्लेम स्टील फेसिंग करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं आहे. येतं लक्षात हे? मग आता आपण स्ट्रक्चर कसं बनवणार याचं? आता स्ट्रक्चर असं बनवावं लागेल की जर तुम्ही हो म्हणताय की आपल्याला विमेन्सला काय द्यायचं आहे, रिझर्वेशन द्यायचंय, तर त्याचं असलेलं प्रोत्साहन कसं मिळेल हे तुम्हाला पहिले सांगता आलं पाहिजे. यू हॅव टू जस्ट मेन्शन हिअर की तुम्ही कशा पद्धतीने द ग्रेटर रिप्रेझेंटेशन टू विमेन विल बी प्रोमोट. मग कशा प्रकारे यांना प्रोमोट केल्या जाईल की यांना जर रिप्रेझेंटेशन दिलं तर आपण काय अचीव करू शकतो, हा पहिला असलेला संदर्भ तुम्हाला तिथं मेन्शन करायचा आहे. दुसरी गोष्ट, हे असूनही सुद्धा त्यांच्या समोर काय आहे हे पण तुम्हाला मेन्शन करावं लागेल. का? जर आव्हाने नसते तर आतापर्यंत तुमच्या हायर ज्युडिशरीमध्ये त्यांना रिप्रेझेंटेशन पहिलेच भेटलं असतं ना. परंतु स्टील आपल्याकडे काय नाहीये, रिप्रेझेंटेशन नाही. कोणासाठी? महिलांसाठी. कुठं? ज्युडिशरी, हायर ज्युडिशरी सिस्टीम मध्ये. कळालं हे? म्हणजे तुम्ही काय मेन्शन करशाल, पहिले प्रोत्साहन मिळेल. का मिळेल? जर आपण त्यांना रिप्रेझेंटेशन दिलं तर. हे तुम्हाला मेन्शन करायचंय. आणि दुसरं काय करायचंय, अजून काय प्रॉब्लेम्स आहे. प्रॉब्लेम्स कॉमन असतात, सामान्य स्वरूपामध्ये प्रॉब्लेम्स कॉमन असतात. लिखो 5 मिनिट. ऍटलिस्ट ब्रेन स्ट्रोमिंग झालं. खूप जनरल क्वेश्चन होता. क्वेश्चन भले की तो ज्युडिशरीशी संबंधित होता, परंतु अल्टिमेट प्रॉब्लेम महिलांशी होता. त्यामुळं खूप सामान्य स्वरूपामध्ये तुम्ही तिथं लिहू शकत होते. गरज नव्हती एकदम लगेच ज्युडिशियल इंटरप्रिटेशन करण्याची किंवा ज्युडिशरीच्या बाबतीमध्ये खूप काही चांगलं सांगायची. बिलकुल नाही. सरळ प्रश्न हा होता, महिलांना जर आपण रिप्रेझेंटेशन वाढवलं तर काय फायदा होऊ शकतो, आणि वाढवलं तरी अजून काय आव्हाने येऊ शकतात. आता जसं की मला त्या मित्राने विचारलं की सर रिसेंटचा डेटा ऍड केला तर चालेल का? अगदी, कारण की 2024चा डेटा मी इथे पुटअप केलेला आहे. तुम्ही जर तुमच्याकडे रिसेंटली जर काही डेटा असेल आणि तो काल परवाच्या असलेल्या ऑथेंटिक सोर्स मधून, आय एम युजिंग द वर्ड ऑफ ऑथेंटिक सोर्स, जसं की PIB आहे, न्यूजपेपरचे ऑथेंटिक असेल, तर त्याच्यातून तुम्ही जर पुट करत असेल तर तिथं कोट अँड कोट करताना त्या सगळ्या गोष्टी कॉशियसली मेन्शन करायचा. काही प्रॉब्लेम राहणार नाही. ठीक आहे, चलो आता आपण बघूया की नेमकं एक्झॅक्टली काय असणार आहे. जर आपण त्यांना प्रतिनिधित्व दिल्यास तर पुढील गोष्टी होऊ शकतात. अगर हमने उनको रिप्रेझेंटेशन दिया तो क्या होगा बेनिफिट? अल्टिमेटली डायव्हर्सिटी ऑफ अ पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे दृष्टिकोनाची काय येतील, विविधता आहेत. साहजिकच आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये ज्यावेळेस महिला मंडळ आणि पुरुष मंडळीचा आपण विचार करतो, आता फॉर एक्झाम्पल, तसं बोललं नाही पाहिजे, परंतु रेप केसेसमध्ये मोर सेन्सिबल कोण असणार आहे, पुरुष की स्त्रिया? ऑब्विसली पर्स्पेक्टिव्ह कसा चेंज होतो, वेगळा होतोय. दुसरी गोष्ट, जर आपल्याकडे लहान बालकांच्या संदर्भामध्ये एखादं प्रकरण आलं, त्या प्रकरणामध्ये मोर फेवरेबल महिला देतील का पुरुष मंडळी देतील? महिला आहेच. पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. जस्टिस जेव्हा दिल्या जातो तर त्यावेळेस तो पर्स्पेक्टिव्ह फार महत्वाचा असतो. मग इथं जर आपण दिलं तर डायव्हर्सिटी ऑफ अ पर्स्पेक्टिव्ह म्हणजे तुमच्या दृष्टिकोनाची काय तयार होऊ शकते, विविधता, हा शब्द तुमच्या याच्यामध्ये असायला पाहिजे. बरोबर आहे. दुसरी गोष्टी, इक्वॅलिटी अँड इन्क्लुझिव्हनेस. आपण समानता म्हणतोय, संविधानाने समानता प्रस्थापित केलेली आहे, स्त्री आणि पुरुष समान आहे. पण आतापर्यंत जर त्यांना फक्त 4च महिला आपल्याकडे असतील आणि आताच्या रिसेंटली डेटाने तो सांगतोय 1-2च महिला आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये, तर विचार करा ही समानता आहे का? म्हणजे कायद्याचंच पालन करणारे संस्था इथं समानता प्रस्थापित करत नसेल तर हा प्रॉब्लेमॅटिक आहे की नाही? मग अशा वेळेस जर यांना आपण दिलं रिप्रेझेंटेशन तर समानता, इक्वॅलिटी आणि इन्क्लुझिव्हनेस म्हणजे काय होईल, सर्व समावेशकता येईल. कळालं? हा दुसरा पर्स्पेक्टिव्ह. तिसरं काय होईल, लिगॅलिटी अँड
पब्लिक ट्रस्ट, लोकांचा अजून काय वाढायला सुरुवात होईल, विश्वास निर्माण होईल, सार्वजनिक विश्वास निर्माण होतो, कायदेशीरपणा अजून तिथं येतं. मग कारण की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी असेल त्याचा असलेलं प्रॉपरली लोकांमध्ये ट्रस्ट निर्माण होतो की नाही, ज्युडिशरी मी मध्ये गेल्यानंतर त्या महिला वर्गाने, त्या पर्टिक्युलर असलेल्या महिलेनी माझं ऐकून घेतलं. आज क्रिटिसाइज होती ना इन्स्टंट ट्रिपल तलाकवर, पण हाच जर जजमेंट एखाद्या मुस्लिम महिलेने दिला असता तर कदाचित त्याचं असलेलं आउटपुट जगाने पूर्ण ऍक्सेप्ट केलं असतं. कारण की शी नोज व्हॉट आर द प्रॉब्लेम्स दे हॅव बीन फेसेस. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? मग पब्लिक ट्रस्ट बिल्टअप करण्यासाठी ह्या गोष्टीचा असलेला संदर्भ असणं गरजेचं आहे. येते लक्षात लेकरांनो? त्याच्यानंतर अजून काय आहे, इंटरनॅशनल कमिटमेंट्स अँड द बेस्ट प्रॅक्टिस, आंतरराष्ट्रीय वचनबद्धता आणि सर्वोच्च पद्धती. आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आपण ह्या सगळ्या गोष्टीची वचनबद्धता केलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण सांगत नाहीये की आम्ही असं असं करतो, आम्ही करून दाखवलं. म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर जर आपण बघायला गेलं तर USA असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, तर ह्या कंट्रीजमध्ये हायर ज्युडिशरीमध्ये मोस्ट ऑफ कोण आहे, विमेन्स आहे. मग अशा पद्धतीने जर आपण त्यांचं अनुकरण केलं तर आपल्याला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. कळतंय? बघा, फक्त आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायदेच नाहीये, योजनाच नाहीये, पण अशा पद्धतीचं रिप्रेझेंटेशन दिल्यानंतरही त्यांचं रिप्रेझेंटेशन आपण ऍक्सेप्ट करतोय. डायमेन्शन्स कळाले? डायमेन्शन्स कळाले मित्रांनो? ह्या डायमेन्शन्सने तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. आता एवढ्यापर्यंत शांत बसेल का भारत? आता ह्या गोष्टीला आव्हानं असणारच आहे. आव्हानामध्ये काय काय लिहू शकता तुम्ही? अनकॉन्शियसनेस, बायसनेस. शेवटी आपल्याकडे एक बोललं जातं ना, महिला कायच करणार, ती असती, एक टेंडन्सी असती. आव्हानांना ही फेस करावंच लागणार आहे. महिला जर जज बसत असेल एखादी महिला, तर त्यावेळेस तिने दिलेली ऑर्डर, तिने दिलेली डिग्री ही बायसच असती असं कन्सिडर केल्या जात आहे. मोस्ट ऑफ द कोणत्या केसेसमध्ये? रेप केसेसमध्ये. हे आपल्या भारताच्या असलेल्या बिंग अ ज्युडिशरी पर्सन, बिंग अ प्रॅक्टिशनर लॉयर इन हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट, सो दॅट आय नो दॅट प्रत्येक गोष्ट मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आज पण एखाद्या रेप केसेसमध्ये, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये विशेषतः जर महिला जज असेल तर ती कोणाची बाजू घेती? स्त्रियांची, पुरुषांची घेत नाही. मग अशा पद्धतीने इथं आव्हाने अजून पण आपल्याकडं आहे. कळतंय? हे बायसनेस दिसतोय. त्याच्यानंतर काय आहे? वर्क लाईफ बॅलन्स इश्यूज असतात. साहजिकच आहे, महिला मंडळ म्हटल्यानंतर फॅमिली आहे, फॅमिली पर्सन्स असल्या कारणामुळं वर्क लाईफ आणि तुमचं असलेलं प्रोफेशनलिझम याच्यामध्ये कन्फ्लिक्ट क्रिएट होऊ शकतो. मग हा एक तुम्ही मुद्दा तिथं मांडू शकतात. ट्रॅडिशनल जेंडर रोल्स दॅट मे द हिंडर द विमेन्स प्रोग्रेशन्स इन द लिगल प्रोफेशन्स. आपण म्हणतोच ना की कितीही नाही म्हटलं, आपण हा शब्द पण किती योग्यतेने वापरतो ना, कितीही नाही म्हटलं तरी ती महिलाच आहे, तिला घरी थांबावंच लागणार आहे. हे आपल्याकडे कनोटेशन्स आहे. मग हा प्रॉब्लेम असतो की तुमच्याकडे तो बायसनेस इतका भरलेला आहे की तुम्ही ऍक्सेप्टच नाही करत, शी कॅन डू एनिथिंग्स. मग अशामुळे हा प्रॉब्लेमॅटिक आपल्याला सगळ्यांना आव्हानांसमोर जावं लागणार. हे मेन्शन करणं काय आहे, गरजेचं आहे. समजतंय मित्रांनो? आता कळतंय? आपण दोन्ही पर्स्पेक्टिव्ह लिहिलं. जर तसं दिलं तर असं उद्धार होऊ शकतो, आणि तरीही आपल्याला काय फेस करावं लागणार आहे? ह्या आव्हानांना फेस करावं लागणार. सिंपल भाषेमध्ये सांगितलं. कळालं तुम्हाला आता? चलो, आता आपल्याला काय बघायचं आहे? निष्कर्ष. काय असायला पाहिजे निष्कर्ष? निष्कर्षामध्ये काय असलं पाहिजे? आता बघा, निष्कर्षामध्ये काय आहे? निष्कर्षामध्ये तुम्ही सोल्युशन दिलं पाहिजे. सोल्युशन कसं दिलं पाहिजे? तर फ्युचरिस्टिक सोल्युशन असलं पाहिजे. काय करता येऊ शकतं? हे प्रॉब्लेम्स आहे ना, त्यांना रिप्रेझेंटेशन द्यायचंय, पण तरीही आव्हानं आहे. मग अशा वेळेस सरकारने योग्य स्वरूपाच्या असलेल्या कोटा सिस्टीम असेल किंवा त्या प्रकारची विविधता लक्ष घालून त्या प्रकारचं असलेलं नियुक्ती करत असताना तुम्ही तिथं काय ठेवला पाहिजे? एका प्रकारचा रेशो ठरवला पाहिजे. तुम्ही ज्युडिशरीमध्ये हायर करत असताना एखाद्या महिलेला जर तुम्ही फॉर एक्झाम्पल असं पकडा की सुप्रीम कोर्टमध्ये टोटल 34 आहे इंक्लुडिंग द CGI, तर तुम्ही रेशो ठेवा ना. रेशो कसा ठेवला पाहिजे? तर 17-17चा रेशो ठेवला पाहिजे. 17 कोण असायला पाहिजे? महिला, आणि 17 कोण असायला पाहिजे? पुरुष. हा एक त्याच्यातून मार्ग आपण काढू शकतो. येतं लक्षात हे? किंवा विविध प्रकारच्या कायद्याच्या माध्यमातून तुम्ही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं काहीतरी करून तिथं 50% असलेल्या महिलांचं असलेलं रिझर्वेशन फिक्स करू शकतात. हे निष्कर्षामध्ये देऊ शकतात तुम्ही. कळालं आता? हे कळालं? पर्स्पेक्टिव्ह कळाला? हा
विमेन्सचा प्रॉब्लेम्स विदिन द हायर ज्युडिशरी आणि ह्या पद्धतीने कळतंय. चलायचं पुढं.